हाय हेलो नमस्कार। आणि आजचा ब्लॉग स्पेशल ब्लॉग है। आज 31 दिसंबर है, इस साल का ये आखिरी ब्लॉग है और मैं आपको सभी को दिखाने वाला हूँ कि आज का दिन मैंने सेलिब्रेट कैसे किया, कौन से पब में गया, कितनी दारू पी मैंने, क्या क्या नहीं किया, ये सब आपको इस ब्लॉग में देखने मिलेगा। बहुत मजे मला काजू बदाम काय पिस्ता असेल तर देणार आहे। या ठीक आहे, तुझा कॅमेरा चालूच काय? हा, झोपेतनं उठलो असतो आता, तर म्हटलं 31 डिसेंबरचा या वर्षातला शेवटचा ब्लॉग आपण शूट करूया नवीन घरात। आणि या घरातला पहिला 31 असेल ना। हा, सो पार्टी करायची आपल्याला, तर तुमचं आजच्या पार्टीमध्ये स्वागत। मला माहिती आहे नवीन घर म्हणजे राहतं नवीन घर आहे ना आता हे आपलं, सो स्वागत। ते काय खाऊ घेऊन आली? खाऊ काहीच नाही बाबा, मग म्हणजे कपडे वगैरे असं काही ना काही। अगं आजचीच पार्टी है, मग आपण आज संध्याकाळी खाऊ आणू। बर, कंटाळा आला रे, कंटाळा। तो आज आई 31 के दिन मेरे घर आई, क्योंकि 31 हम साथ में सेलिब्रेट करने वाले थे, इसके कारण। का आल्याला लगेच गिळायला सुरुवात केलीस की काय? आल्याला लगेच गिळायचं असतं? भूक लागली रे। हो का? जेवले नाहीये मी। तुला सांगितलं होतं मी जेवू म्हणून, मी तुला जेवू नको सांगितलं नाही का? इकडे उपाशी यायचं। मला कंटाळा आला करायचा। अगं एवढी 31 डिसेंबरची पार्टी नसेल की रात्री भदा खायचं आणि दिवसभर उपाशी राहायचं। मी पेणवरून आले, हे कळलं पाहिजे तुला। मग मी दमले, मला आता चहा टाक। आई चहा कर ना यार। द्यायचा आता। अरे तुला वाटतंय का या वर्षाच्या शेवटी तू मला सगळं ऐकलं द्यावं हे मला वाटतं। आई वर्षाच्या शेवटी ऐका चहा मिळावा मला। आई वर्षाच्या शेवटी मला ऐका चहा पाहिजे। तर माझ्या चाहत्यांना सुद्धा वाटत असेल आता की मी हिच्यासाठी चहा बनावा। ठीक आहे, आई की इच्छा, आईचा आशीर्वाद, आईसाठी चहा। आणि हा जागेवर दे, माझ्या आवडता जागेवर। तिथे टेबल वेबल मांडून देऊ तुला आई? छान, हो चालेल। हो 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 आणि माझा आता सिनेमॅटोग्राफर माझी आई आहे, तर आता भांडी घासतो जरा आणि तिच्यासाठी चहा बनवतो। चहा काय बनवू? चहा बनवू की चहा बनवू? आई चहा बनव। चहा नको, चे बनवू। भांडी घासाघाशीचं काम करतो। चहा केवढा पाहिजे तुला आई? मला ना कप भरून पाहिजे। अशा प्रकारे आता अक्षय चहा ठेवत आहे आणि माझी आई ब्लॉगर झालेली आहे। अशा प्रकारे अक्षय आता चहा ठेवत आहे। काय? चहा नाही, चहा ठेवत आहे। आई आता तू ब्लॉगिंग सुरू करणार ना? बोल 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 बोल। काय ब्लॉग मी बोलू रे? जसं मी बोलतो तसं बोललीस ना आता। काय करतोस तू आता? मी आता चहा ठेवते, हे लोकांना दाखवणार का तो चहा ठेवताना? चहा ठेवल्यानंतर मी तुला ट्रीटमेंट देईन तो आहे, टेन्शन घेऊ नको। सो सुंदर चहा ठेवलेला आहे असं ठेवायचं असतं। कसं बोलायचं असतं? बोल काय इकडे तुझं? मी बघते रे बाळा, तू चहा कसा ठेवतोस। मस्त ठेवतो हा, गॅसवर असं ठेवावा लागतो आणि मग त्याला लाईट टर्न ऑन करावं लागतं। त्याच्यात चहा पावडर, दूध आणि पाणी टाकावं लागतं। हे जे सगळं मिक्स केले ना, ते चहा बरोबर कधी खाते असं झाले। चला, तर 31च्या या दिनी, शुभ दिनी मी आईसाठी चहा बनवलेला आहे। नॉट चहा बनवलेला आहे। कशी आहे ताई झाडा माझी? फुल बघ केवढं सुंदर आहे रे। छान हे बघ, हे तुटलं। देवाला वा, नुसतं हात लावल्यावर तुटलं रे। अगं संध्याकाळी एकाच दिवसासाठीच असतं, देवाला वाहते। तर आता उत्तम चहा नंतर संध्याकाळी पार्टीला काय करायचंय? काय बनवणार आहेस? अयो ट्रॅफिक बघा लोक, संध्याकाळ नाही झाली, ट्रॅफिक बघा केवढी आहे। तो मुझे चाय का इतना फोर्स करने के बाद ऑफ कोर्स मेरा फर्ज बनता है, घर में मेहमान आते तो घर में आई आने के बाद तो मैंने उत्तम चाय बनाई, लेकिन इतनी ट्रैफिक देख के मेरा मन हुआ कि बाहर नहीं जाते आज। आई सगळं चेक करत बसू नको ग।
भूक लागली रे. अरे थांब ना, चहा होतो ना. जरा थांब, जरा धीराने घेशील की नाही? अगं जरा थांब. तर मित्रांनो, अशा प्रकारे चहा रेडी झालेला आहे आणि तुम्ही आता सर्व करणार आहे. छान. जैसे मैंने शुरुआत में कहा था कि मैं कितनी दारू पीने वाला हूँ, कितना नाचने वाला हूँ, तो आप सभी को पता है कि मैं दारू वगैरह नहीं पीता हूँ, पार्टी में बहुत कम जाता हूँ. तो कुछ नहीं, मैं घर पे सेलिब्रेट करने वाला इंसान हूँ, तो ये भी सेलिब्रेशन घर पे ही होगा. 31st भी घर पे ही होगा. तो इस तरह चाय बन के रेडी है और मैं सर्व करने जा रहा हूँ अपने मातोश्री को, और मातोश्री खुश होने वाली है. देखो उनके चेहरे पे कितनी रौनक आती है. मुझे तो पता नहीं कितनी आने वाली है. कुछ नहीं, उनका कॉल चल रहा है, वो बिजी है. 31st की तैयारी अभी से शुरू करी है शायद. चहा केलेला आहे. नाही का गाई? दे ना मला आणून. आई गुळ काढावा लागेल आता. की ना एवढा मी प्रेम नाही. साखर बिकर सगळी संपलेली आहे. मी साखर खातात. आई एवढं प्रेमाने बनवलेला गोळ कमी साखर नाहीये. नाही. आई एवढा प्रेमाने बनवलेला चहा अगं थंड होतो आई. माझा गोडवा नको का तुला आई? सकाळी हा या वर्षाचा शेवटचा सूर्यास्त आहे. तो एन्जॉय करता मी चहा घेतोय. म्हटलं होतं ना, हा चहा ती घेणार, घेतला तिने. या असतात आया, यांना कुठून तरी काहीतरी मिळत असतं. ही साखर यांनी शोधून काढलेली आहे. ही साखर यांनी शोधून काढलेली. सो आई, हा या वर्षाचा शेवटचा सूर्यास्त बघत आपण छान एन्जॉय करूया आणि लोक कशी ट्रॅफिक मध्ये फसले याचा आनंद घेऊया. मी चहाचा आनंद घेते. हा, मी चहाचा आनंद घेते. लोक फसले त्याचा आनंद नाही. साखर गुळ काहीच नाही, खूप कमी घातली होती म्हणून मी पिणार. स्टे हेल्दी. त्यामुळे आई चहा पिऊन समाधान झालं का? कसं वाटलं? बरं वाटलं. आता हे सगळं उचल. हे सगळं उचल आहे. अजिबात नाही. उचल ना, उचल. संध्याकाळच्या वेळी झोपू नये. संध्याकाळच्या वेळी झोपू नये असं म्हणतात आहे. कळतं तुला? 5:15 होतात ना, 5:20 संध्याकाळच्या वेळी. 31 डिसेंबरला लक्ष्मी नांदते. अजून पाहुणेचा पण नाही आले. मग काय करायचं? आज तुला जेवण बनवायचा मूड नाही, बरोबर? मला काहीच नाही, मला फक्त झोपायचं. मग आज खायचे प्यायचे काय 31 डिसेंबरच्या निमित्ताने आपण? मी तुझ्याकडे आले, तू करायचं काही. मी बनवणार नाही, आपण विकत आणूया. का आणूया? खिचडी भात नको. खिचडी भात काय असतं? खिचडी भात नको आज. जाऊया बाहेर काहीतरी आणि खाऊया. पाणीपुरी वगैरे असं. पाणीपुरी वगैरे डन, चालेल. काय? मला खूप कलप आली ती चहाची तहान तू भागवलीस ना, खूप पुण्य लागेल तुला. खूप खूप पुण्य लागेल. हरकत नाही. फ्रेश झालीस ना तू आता? पटकन आवड. आवडण्याची फ्रेश नाही झाली. अरे आवर ना. नाही आवडण्याची फ्रेश नाही. सगळं धुवून दे. बघ आजची संध्याकाळ पण एन्जॉय करूया इथे बसून. काय बोलतो? काय नाही, सूर्य बघायचा आणि लोक ट्रॅफिक मध्ये अडकलेली पुन्हा एकदा बघत बसायची. ते एन्जॉय असतं का? हो. मग दुसरं काय करणार? दारू पिणार? तू पित नाही, मी पित नाही. मग काय कबुतरांना पाजायचे? तर माझ्या आईला आता छान एक सिनेमा बघायचा आणि तोही मराठी सिनेमा बघायचा. ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. सो मी आता मराठी सिनेमा फुलवंती लावलेला आहे तिच्यासाठी. आणि कुठला सिनेमा बघायचा आहे तुला? फुलवंती. सो 31 डिसेंबरची ही फिल्म डेट सुद्धा फुलवंती. शतक 18 मराठी मूलखाते. तज्ञ परीक्षक बोल म्हणतील, शास्त्री बुवा पखवाज वाजवतील आणि फुलवंतीबाई नृत्य करतील. कारण फिर्यादीनुसार परीक्षा जरी बाई देत असल्या तरी शास्त्रींच्या चुकीच्या वाजवण्यामुळे. कसा वाटला सिनेमा? छान वाटलं. छान वाटला? मजा आली? मजा आली. वा वा वा. चला निघूया आता. पाणीपुरी खायची. काही नसणार आहे, 31 असल्यामुळे गर्दी असणार लोकांची. चालेल ना? असेल लाईन ना, मग घरी यायचं आणि आपण खिचडी भात करायचं. खिचडी भात नसेल लाईन मग खायचं. बस हळून खायचं. हळून. पैसे तू देणार आहेस? पैसे तू देणार आहेस? आता आवडतं? पहिली तिखट होती, आता बरोबर आहे. आता बरोबर आहे. पाणीपुरी खाण्यात. पाणीपुरी
खाण्यात मजा आली, भाजी घेण्यात मजा आली. चला आता घरी जाऊया. तर अशा प्रकारे आम्ही घरी येऊन आईने उद्याच्या म्हणजे माझ्या पालकांनी पालक निवडायला घेतलेले आहेत आणि आम्ही आता घरी पोहोचलोय. हे आई जे त्या पांढऱ्या लाईट लावते त्या मला अजिबात आवडत नसतात आणि आमची याच्यावरच भांडण होत असतात आणि मी हा. तर अशा प्रकारे आम्ही बाहेर जाऊन आलो आणि बाहेरची गंमत तुम्हाला सांगतो ती आत्ता तुम्हाला दाखवतो. हा जो आता लहान मुलगा होता तो आम्ही पाणीपुरी आणि भेळ खात असताना, शेवपुरी खात असताना रडत रडत बिचारा आला मागायला. तर दरवेळी आपल्याला समज होतं की ह्या मुलांना शिकवलेलं असतं वगैरे. तर त्याला बिचारीला एका मुलीच्या हातचा फुगा हवा होता, त्या मुलीने दिला. तो फुगा घेऊन तो मस्त गॅसचा फुगा घेऊन असा गेला आणि खेळता खेळता त्याच्याकडनं उडायला लागला. तर तो भरपूर रडायला लागला. मग सगळ्यांना वाईट वाटलं. मग कारण तो वरती गेला गॅसचा फुगा. मग आई तेवढ्यात बिचारी कुठून तरी ती गॅसचा फुगा घेऊन आली, त्याच्या हातात दिला. तो परत खुश झाला. मी आयडिया दिली की त्याच्या हाताला बांधा, त्याच्या आईला सांगितलं जी कोणी होती ती. तर तिने हाताला बांधला. यो पठ्ठ्या अख्खा जगभर खुशी खुशी तिकडे खेळत 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 परत त्याच्या हातातनं निघून गेला. मग परत रडला. मग आई पुन्हा गेली आणि आईने सेम फुगा फक्त ज्याच्यात गॅस नव्हता असा आणून त्याला दिला. तो हा व्हिडिओ. मग त्याच्यानंतर त्याच्या तोंडावर आलेली स्माईल ती कमाल होती, ती कमाल आहे, ती प्लीज बघा. दोनदा फुगा याला घेतला होता, दोनदा फुगा गॅस फुगा हरवलाय नाही आणि आता रडतय. बाय बाय. अभी घुमा मत. हाँ 2 बार उड़ गया, अभी घुमा मत. कितना रोया तू. म्हणजे हे आई पण यावं लागतं हे मला कळलं. आणि मी इतका नीच की मी त्याच्याबरोबर मस्ती करायला लागलो की दे फुगा. सो तुम्ही हा व्हिडिओ बघा. सो 31st आमचा एक वेगळंच चाललं आहे यावर्षीचा. कमाल. आवडला की नाही. सो ही स्माईल खूप भारी होती. आणि आता आम्ही घरी आल्यानंतर इथं पालक निवडायला बसलेलीच आहे. काय काय पालक खाणार का. पालक नकोच मला. सो उद्या खाणार, तू बनवून देशील तेव्हा. सो आता आम्ही गच्चीत जाणार आहोत आणि छान 31st एन्जॉय करणार आहोत. आईला पण मी घेऊन चाललोय जबरदस्ती. आत्ताच लाइटिंग करून आलो. सो हा व्हिडिओ आणि आता मी जाणार आहे, जरा बरे कपडे घालणार आहे, सगळे छान कपडे घालून आलो. मी तर म्हणतील कसला ॲक्टर ना कसलं काय. सो असं वगैरे काही राहत नाही मी माझ्या एरियात, त्यामुळे जातो. सगळ्यांना नवीन वर्षाच्या. तर अशा प्रकारे इस तरह ये ब्लॉग खत्म हुआ है. अभी मैं पार्टी के लिए जाने वाला हूँ. 12 बजने वाले हैं. 12 बजने में सिर्फ कुछ ही मिनिट बाकी आहे. तर आमच्याकडनं मला माहिती आहे की हे मलाही कमाल वर्ष गेले. हा आपला शेवटचा ब्लॉग आहे आणि आपण या वर्षीचा शेवटचा ब्लॉग आहे. सो 2025 मध्ये आपण सिल्वर प्लेट घेऊन येतो. 1 लाख सबस्क्रायबर तर 100% होणार आहेत तुमच्या कृपेने. पण आम्हा दोघांकडनं तुम्हा सगळ्यांना हैप्पी न्यू ईयर. हम दोनों की तरफ से आप सभी को नए साल की बहुत बहुत शुभकामनाएं. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. सो असंच लाईक करत राहा, शेअर करत राहा, सबस्क्राईब करत राहा. आणि काही नाही, साधी सिंपल पार्टी असते माझी. मी काही नॉनव्हेज खात नाही, आम्ही दारू पित नाही, काहीच करत नाही. त्यामुळे घरगुती छान नवीन येणाऱ्या वर्षाचं असं चांगल्या आणि पद्धतीने स्वागत करायचं. उद्या आजीचा वाढदिवस आहे, तिलाही विश करू. सो थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.